ही थेट दृश्य आपण पाहतोय वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तिकडे तयारी सुरू झालेली आहे। पोलीस प्रशासन देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आलेले आहेत। दीपक केसरकर सुद्धा तिथे उपस्थित आहेत। आज वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या नवीन पुलाचं उद्घाटन होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता अगदी थोड्याच वेळात कोस्टल सी लिंकचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते। ही थेट दृश्य आपण पाहतोय वांद्रे वरळी सेतूला जोडणारा नवीन पूल त्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। दरम्यान सध्या या दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होतंय। आंबेच असतो ना का कारण इथे ऑडिओ दिला नाही लोकांनी भरपूर मीडिया कोणाकडे ऑडिओ नाहीये मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या या पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतंय आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं हे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील इथे उपस्थित राहणार आहेत। सध्या देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, नक्कीच आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या प्रवासामध्ये वेगळं वळण या निमित्तानं मिळणार आहे। वाहतूक अतिशय सुलभ होणार आहे आणि कोस्टल रोडच्या या महत्त्वाच्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे, ज्यामध्ये वरळी वांद्रे सी लिंक हा थेटपणे कोस्टल रोडला जोडला जात आहे आणि उद्यापासून ही सेवा सर्वांसाठी खुली होणार आहे। सुस्मिता, या खरं तर हा महत्त्वाचा टप्पा आता सुरू होतोय, त्यामुळे मुंबईकरांना कशा प्रकारे फायदा होईल? नक्कीच मुंबईमधील जर आपण सागरी मार्ग बघितला हा संपूर्णपणे 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे। वरळी वांद्रे सी लिंक असेल, त्यानंतर मरीन ड्राईव्ह पासून अर्थात मरीन ड्राईव्ह ते वरळी असा कोस्टल रोडचा टप्पा आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा म्हणजे वरळी वांद्रे सी लिंकला कोस्टल रोडने जोडणं आणि यामुळे उपनगरीय भागांना दक्षिण मुंबईशी जोडणं सहज शक्य होणार आहे आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। बरं सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।